या बाजूला या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, शिवाजी महाराजांचा बोलो रे बोलो, इधर से बोल, ऊपर से बोल। भारतरत्न परमपूज्य घटनेचे शिल्पकार ज्यांनी या देशाची अखंडता, या देशाची परंपरा राखण्याचं काम ज्या घटना लिहून त्या घटनेच्या माध्यमातून केलं ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 133वी जयंती देशभरामध्ये आणि दरवर्षीप्रमाणे आपल्या पण सातारा जिल्ह्यामध्ये सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर विश्वास ठेवणारे, त्यांच्या कार्याची प्रेरणा घेणारे आणि त्यांच्या कार्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांच्या वतीनं, सर्व जाती धर्मातल्या सगळ्यांच्या वतीनं ही जयंती आज साजरी होती आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या प्रत्येक नागरिकाला एक सन्मानानं जगण्याचा आणि नागरिक म्हणून ताठमानेनं उभा राहण्याचं एक घटनेच्या माध्यमातून अधिकार दिला। श्रीमंत असू दे, गरीब असू दे, सर्वांना एका लाईनीमध्ये म्हणा किंवा एका याच्यामध्ये तराजूमध्ये आणण्याचं काम हे या घटनेमुळं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं। या देशाची अखंडता, कारण जगामध्ये आपण बघा सगळ्या याच्यामध्ये अनेक महासत्ता होत्या, बऱ्याचशा महासत्तांचे तुकडे झाले, जाती धर्माच्या याच्यावर देशांचे तुकडे झाले, पण भारत हा एकमेव देश आहे की या घटनेमुळं आणि या घटनेच्या याच्यामध्ये सगळ्यांना अधिकार मिळाल्यामुळं आपण अनेक जाती, धर्म, पंथ, भाषा वेगवेगळ्या जरी आपल्या बोली, चाली, रीतिरिवाज जरी वेगवेगळे असले तरी भारतीय म्हणून आपण आजसुद्धा एकत्र आहोत आणि एकत्र राहतो, नांदतो, वावरतो। सगळी जी काही किमया आहे, ही सगळी जी काही ताकद आहे ही या घटनेमुळं आपल्या देशाला आणि आपल्याला मिळाले आहे। त्यामुळे एवढं मोठं काम परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आहे, त्यांना मी माझ्या वतीनं, सातारा जावळी विधानसभेच्या वतीनं आणि माझ्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आजच्या या जयंतीच्या निमित्तानं मनापासून अभिवादन करतो। त्यांच्या मार्गावर चालण्याची ताकद, आशीर्वाद परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादानं आम्हाला मिळावी हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करतो।